Welcome students, welcome to our channel Easy English Grammar for 8, 9, 10. स्वागत आहे विद्यार्थ्यांनो तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत, परंतु आजपासून आपण ब्रिज कोर्स जो सेतू अभ्यासक्रम मुलांसाठी दिलेला आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जी अभ्यासक्रम दिलेला आहे तो तुम्ही स्वतः करावा असं याच्यामध्ये अभिप्रेत आहे. तरी पण तुम्हाला गायडन्सची आवश्यकता असते, तर त्यासाठी आपण गाईड करण्यासाठी मी इथे आहे. सो वेलकम टू आवर चॅनल. चला तर मग बघूया आपण 9व्या वर्गाची ॲक्टिव्हिटी 18. आज 18वा हा स्वाध्याय कृती तुम्हाला दिलेली आहे. तर ब्रिज कोर्स हा जो सिलेबस आहे तर तो जे विद्यार्थी आत्ता 9वीला आहेत त्यांचं मागच्या वर्षीचं रिव्हिजन करण्यासाठी म्हणजे 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित हा ब्रिज कोर्सचा सिलेबस आहे. सो अर्थातच याच्यामधले जे प्रश्न आहेत ते तुमचे 8वीच्या वर्गावर आधारित असे प्रश्न आहेत. चला तर मग बघूया ह्या ॲक्टिव्हिटी 18मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि ते आपल्याला काय काय सोडवायचं आहे. पहा, फर्स्ट पॉईंट दिलेला आहे एनरिचिंग व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग, म्हणजे वाचनातून तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह कसा वाढवता येईल ते आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधनं शिकायचं आहे. सो या प्रत्येक ॲक्टिव्हिटीची किंवा कृतीपत्रिकेची जी मांडणी केलेली आहे विद्यार्थ्यांनो ती साधारणतः आपल्याला यातून काय शिकता येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत, शिक्षकांना पालकांना सूचना दिलेल्या आहेत, किंवा जे सहकार्य करण्यासाठी तुम्हाला टीचर्स पॅरेंट्स सोडून इतर जे कोणी सहकार्य करू शकतील म्हणजे तुमचे मित्र असू शकतात, तुमचे रिलेटिव्ज असू शकतात, त्या सर्वांना इथे सूचना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात काय लिहायचं आहे. सो ॲक्टिव्हिटी कृती ज्या आहेत त्या बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्हाला करण्यासाठी दिलेल्या आहेत. कृती ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला डेमो आहेत जे करायला दिलेले आहेत. सो जे डेमो करायला दिलेले आहेत, ॲक्टिव्हिटी करायला दिलेल्या आहेत त्या तुम्ही नाही लिहिल्या तरी चालतात. तर तुम्हाला जो राईट म्हणून भाग दिलेला आहे म्हणजे लिहा या अर्थाने जिथे जिथे प्रश्न आलेला आहे तिथे तुम्हाला लिहावं लागेल. सो आता बघूया वन बाय वन. पहिला दिलेला आहे पॉईंट लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. बघा काय दिलेलं आहे. लर्निंग आउटकम म्हणजे आपल्याला यातनं काय शिकायचं आहे, या ॲक्टिव्हिटीमधनं आपण काय शिकणार आहोत. सी, बाय द एंड ऑफ दिस लेसन स्टुडंट लर्न्स न्यू वर्ड्स एक्सप्रेशन्स अँड एनरिचेस हिज ऑर हर व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. सो हा संपूर्ण ॲक्टिव्हिटी केल्याच्या नंतर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द शिकतील, शब्द समूह शिकतील आणि त्यांचा शब्दसाठा हा वाचनातून हा प्रगल्भ होईल, म्हणजेच तुमचा शब्दसाठा वाढेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. सो मी म्हटल्याप्रमाणे जे तुम्हाला सहकार्य करायला आहेत ते किंवा शिक्षक आणि पॅरेंट्स यांच्यासाठी काही सूचना आहेत. काय आहेत बघा. रीड मोर वर्ड्स अँड कलेक्ट ॲनग्राम्स. तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. सुरुवातीच्या ह्या सर्व 3 प्रकारच्या सूचना आहेत तुम्हाला दिलेल्या. तर सर्वात प्रथम जी सूचना दिलेली आहे ती बघा, ती आहे शिक्षक, पालक आणि जे सहकार्य करणारे आहेत त्यांच्यासाठी. तर ती सूचना आहे रीड मोर वर्ड्स अँड कलेक्ट ॲनेग्राम्स. तुम्हाला अनेक शब्द वाचन करायचे आहेत आणि त्यातनं ॲनेग्राम शोधून काढायचे आहेत, जमा करायचे आहेत. सो ॲनेग्राम म्हणजे काय हे आपण थोड्या वेळातच पाहणारच आहोत. तर अनेक वेगवेगळे शब्द जे आहेत तुम्हाला जितके जमतील तेवढे तुम्ही मुलांना शब्द जमवण्याचा प्रयत्न करा. ही इथे ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यातून आता ॲनेग्राम शिकल्याच्या नंतर मग हे कलेक्टसुद्धा करा की ॲनेग्राम तुम्हाला किती जास्तीत जास्त मिळवता येऊ शकतात. तर ही एक ॲक्टिव्हिटी झाली. आता नेक्स्ट बघूया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. ओके, सूचना विद्यार्थ्यांसाठी काय बघा. प्ले न्यू ॲक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला फ्रेंड्ससोबत खेळायची आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर तुम्ही फ्रेंडला म्हणू शकता की मला तू एक वर्ड दे, मला मी त्याचा ॲनेग्राम तयार करून दाखवते. ठीक आहे, या पद्धतीनं वाईस वर्सा करू शकता. पहिले एकीनं दुसऱ्याला वर्ड द्यायचा, पुन्हा दुसरीनं पहिलीला वर्ड द्यायचा आणि त्याचे ॲनेग्राम बनवायचे. अशा पद्धतीनं तुम्ही मैत्रिणींसोबत हा खेळ
खेळू शकता, ज्याच्यामधून तुमचा शब्दसाठा वाढेल आणि ॲनेग्रामसुद्धा बनवता येतील. आणि हे बनवताना तुमच्या असे अनेक शब्द तुम्हाला सापडतील ज्याचे तुम्हाला ॲनेग्राम नाही बनत, तर तेही तुमच्या लक्षात येईल. आणि ॲनेग्राम बनलेला योग्य आहे का यासाठी तुम्हाला डिक्शनरी रेफर करायची आहे. म्हणजे दिलेला शब्द हा मिनिंगफुल झाला पाहिजे. तर ॲनेग्राम म्हटलं की कोणतेही शब्द इकडचे तिकडे लिहून चालत नसतात. सो आता बघूया लर्निंग ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे. पहा, सुरुवातीला तुम्हाला लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती काय सांगते बघा. ॲनेग्राम इज अ प्ले ऑन वर्ड्स क्रिएटेड बाय रिअरेंजिंग द लेटर्स ऑफ ओरिजिनल वर्ड्स to make a new word or phrase. We can often find examples of anagrams in everyday life. Okay. So anagram means काय? anagram म्हणजे काय? तर थोडक्यात सोप्या भाषेत anagram हा शब्द म्हणजे आपल्याला जो एखादा लेटर दिलेला असतो, 2 वर्डचा असेल, 3 वर्डचा असेल, तर त्या लेटरमधले त्या शब्दामधले लेटर्स बदलायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत, त्याची वेगवेगळी मांडणी करायची आहे आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार करायचा आहे. इथे त्यांनी वेगवेगळे आपल्याला हे ॲनेग्राम्सचे एक्झाम्पल सापडतात. आणि हा नवीन जो शब्द आहे तो फक्त शब्दच असेल असं नाही, ती फ्रेज पण असू शकते. सोप्या भाषेत फ्रेज म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त शब्द एकत्र येऊन जेव्हा एक शब्द समूह तयार होतो तेव्हा त्याला फ्रेज असं म्हणतात. ठीक आहे. तर शब्द आणि शब्द समूह म्हणजे वर्ड और फ्रेज ह्या दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. तर वर्ड म्हणजे एक शब्द आणि थोडक्यात फ्रेज म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द एकत्र येऊन जो समूह तयार होतो त्याला फ्रेज म्हणतात. ओके. सो तुम्ही शब्द तयार करू शकता किंवा शब्द समूह करू शकता, म्हणजे 2 शब्द एकत्र, 3 शब्द एकत्र, अशा पद्धतीनं फ्रेज पण तुम्ही बनवू शकता. एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. स्टेटचं बनवलं आहे टेस्ट. बघा, स्टेट ह्या शब्दामध्ये किती लेटर्स आहेत बघा. 1 S T 2 A 3 पुन्हा T 4 आणि E 5. हे 5 लेटर्स मागचे पुढे करून टेस्ट हा शब्द तयार झालेला आहे. तर महत्त्वाचं असतं ॲनेग्राममध्ये त्यातलेच लेटर्स आले पाहिजे. म्हणजे स्टेटमधले हे जे 5 लेटर्स आहेत तेच तुम्हाला टेस्ट या शब्दामध्ये आले पाहिजेत. म्हणजे तुम्ही टेस्टच बनवावा असं काही नाही. तुम्ही एखादा न्यू वर्ड बनत असेल तर तुम्ही तोही बनवू शकता, परंतु महत्त्वाचं आहे की तो मिनिंगफुल असायला हवा. ओके. तसाच सेव या शब्दापासून तुम्हाला वाज हा शब्द बनवता येतो. तर सेव शब्दात 4 शब्द आहेत, वाजमध्ये पण 4च आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवमधले जे लेटर्स आहेत तेच वाजमध्ये आले पाहिजेत. तुम्हाला दुसरा कुठलाही एक्स्ट्राचा वर्ड घेता येणार नसतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. सो ही आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली, की ज्याद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे की नेमकं ॲनेग्राम म्हणजे काय. आणि आता ह्याच्यातनं तुम्हाला आणखी काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. सो सीट 1 by 1. आता तुम्हाला काही सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. पहा, तर सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो दिलेला आहे, म्हणजे त्यांनी ऑलरेडी करून दिलेल्या आहेत. मेक ॲनेग्राम्स फ्रॉम फॉलोइंग वर्ड्स. पहा, पहिला डस्टी वर्ड दिलेला आहे, त्यापासून स्टडी हा शब्द तयार झालेला आहे, हा ॲनेग्राम तयार झालेला आहे. थिंक याच्यातले शब्द पहा, मागचे पुढे करून नाईट हा शब्द तयार होतो. 10 सोपा एक्झाम्पल आहे. 10 मधनं नेट हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो की 10 शब्दामधला N सुरुवातीला घेतला आहे, नंतर E घेतला, नंतर T घेतला. असे तुम्ही मागे पुढे शब्द लिहून पाहायचेत. 2-3 प्रकारे एकच शब्द लिहून पाहायचा. मिनिंगफुल कोणता शब्द होतो तुम्हाला वाचनातला आलेला असेल तर पटकन कळेल की मिनिंगफुल होतोय का नाही होतोय. काही वेळेस कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही डिक्शनरी पाहू शकता की तो मिनिंगफुल होतोय का नाही होतोय. आणि होत नसेल तर तुमचा शब्द चुकलेला असेल. तर हे झाले डेमो दिलेली, तुम्हाला करून दाखवलेला आहे. मुलांना आता ॲक्च्युअल लिहायचा आहे हा क्वेश्चन. विद्यार्थ्यांना नोटबुक तयार करायची आहे. एक प्रत्येक सब्जेक्टसाठी एक वही करा, किंवा तुम्ही थेअरी पेजेसवर सुद्धा लिहू शकता, किंवा तुम्हाला हा जो PDF पाठवलेला आहे सर्व शिक्षकांनी तुम्हाला तुमच्या वर्गांचा, तर तो PDF तुम्ही झेरॉक्स करून आणून त्यावर सुद्धा ह्याचे आन्सर सोडवून ते तुम्ही स्कूलमध्ये सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही एकतर नोटबुकवर लिहून हे आन्सर्स लिहून तुम्हाला ते द्यायचे आहेत शाळेमध्ये, किंवा तुम्ही PDFची झेरॉक्स काढून त्याच्यामध्ये हे डायरेक्ट आन्सर लिहू शकता आणि ते तुम्ही स्कूलमध्ये आणून देऊ शकता. सो बघा, हा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय सांगितले, मेक न्यू वर्ड्स ॲनेग्राम्स फ्रॉम फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला पहा, शब्द दिलेले आहेत आणि
तुम्हाला हे शब्द जे आहेत त्या शब्दांचा ॲनेग्राम तुम्हाला लिहायचा आहे. हे तुम्हाला शब्द दिलेले आहेत सुरुवातीला. ओके, काय दिलं आहे? डेअरी, फार्मर, लिसन, फ्युनरल आणि टीचर. हे तुम्हाला 5 वर्ड्स दिलेत आणि याचे ॲनेग्राम करायचे आहेत. हे तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. तर तो कसा करायचा तो मी इथे लिहून दाखवलेला आहे मुलांनो. डेअरीपासून आपला वर्ड तयार होतो डायरी, फार्मरपासून तुम्ही करू शकता रिफॉर्म, लिसनपासून करू शकता सायलेंट, फ्युनरलपासून रियल फन, टीचरपासून चीटर असा शब्द तयार होऊ शकतो. या पद्धतीनं हे ॲनेग्राम्स तयार होऊ शकतात. तर याची तुम्हाला भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि हा क्वेश्चन तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीवरचा जो क्वेश्चन आहे तर तो तुम्हाला लिहायचा नाही आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला लिहायचा नाही आहे मुलांनो. हा फक्त डेमो आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सॉल्व करून दिलेली आहे. तुम्ही नाही लिहिली तरी चालेल आणि उदाहरणं म्हणून लिहिलीत तर फार चांगलंच आहे. सो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे रेन्फोर्समेंटसाठी. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला छान वाटावं केल्याच्यानंतर की हा मला अजून छान येतं आहे. सो तुम्हाला काही आणखी ॲक्टिव्हिटी तशाच प्रकारच्या जवळपास सेम येतील अशा ॲक्टिव्हिटी काही दिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला अर्थात 8वीच्या सिलेबसवर आधारित आहेत. तर बघा, देअर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक युअर मदर टंग. पहा, इंग्रजीमध्ये असे भरपूर शब्द आहेत की जे ऐकल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की तो मराठीतला शब्द आहे ना. सून आहे ना, मी म्हटलं सून, सून म्हटलं की तो मराठी शब्द वाटतो, परंतु मी म्हणते आहे SOON सून. ओके, सो मी म्हणते सून हा इंग्लिश वर्ड. आय एम टॉकिंग अबाउट सून, SOON सून. ओके, ॲज अर्ली ॲज पॉसिबल, लवकर असं मी इंग्लिशमध्ये म्हणते. पण तो ऐकल्याबरोबर तुम्हाला मराठीत काय वाटतं? इट्स सून, डॉटर इन लॉ आहे ना. तुम्हाला तो मराठीत शब्द वाटू शकतो की सून, मराठीतली सून, सासूची सून हा असेल शब्द. मग पटकन आपल्याला तो मराठी वर्ड वाटतो आहे ना. जसं बोट शब्द म्हटले, मी बोट म्हटलं की तुम्हाला आपलं फिंगर वाटतं. फिंगर मीन्स बोट आहे ना. तर असे काही शब्द असतात मराठीमध्ये. इथेही काही तसे शब्द आहेत की थोडक्यात काय तर ते मराठीतले त्याचे साऊंड वेगळे, म्हणजे मराठीतला तो शब्द वाटतो परंतु त्याचे मीनिंग इंग्लिशमधले, मराठीमधले आणि हिंदीमधले वेगवेगळे असतात. सो तुम्हाला इथे दिलेलं आहे राईट मीनिंग इन इंग्लिश, मराठी अँड हिंदी. असे काही शब्द इथे दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधले अर्थ लिहायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल भाकरी. भाकरी हा शब्द मराठीच वाटतो परंतु ॲक्च्युअल हा शब्द इंग्लिश आहे. लाईकवाईज इथे काही वर्ड दिले, चिता, रोटी, नारियल. हे शब्द तुम्हाला ऐकल्याच्या नंतर ते मराठीतले आहेत असं वाटतं. तशाच प्रकारे पहा चपाती. चपाती इज ऑल्सो वर्ड फ्रॉम इंग्लिश परंतु तो आता इतका रुटीनमध्ये आला आहे की तो मराठीच वर्ड आपल्याला वाटतो. तर असे वर्ड त्याचे मराठी, हिंदी आणि इंग्लिशचे मिनिंग लिहायचे आहेत. ओके, आता भाकरीचा मिनिंग इंग्लिशमध्ये तुम्ही भाकरी लिहू शकता आणि हिंदीमध्ये शब्द तुम्ही त्याचा लिहिलात तर त्याचा हिंदी शब्द येईल रोटी. आता मुलांना हा आणि याच्या पुढचा एक क्वेश्चन दिलेला आहे. या दोन्हीसाठी मी तुम्हाला 8वीची जी ॲक्टिव्हिटी ज्याच्यावर हा बेस्ड आहे किंवा आधारलेला आहे ती तुम्हाला दाखवते मी, ज्याच्यामध्ये तुमचं उत्तर पण तुम्हाला मिळून जाईल. सो बघा, याचे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश अर्थ लिहायचे आहेत. आता इव्हॅल्युएशन पहा. सी, कलेक्ट वर्ड्स फॉर ॲनेग्राम अँड ऑल्सो कलेक्ट वर्ड्स विथ सिमिलर साऊंड्स इन मराठी अँड इंग्लिश. तर तुम्हाला एकतर ॲनेग्राम्स कलेक्ट करायचे आहेत. मी देते तुम्हाला ॲनेग्राम आणखी शेवटी. आणि कलेक्ट वर्ड्स विथ सिमिलर साऊंड्स इन मराठी अँड इंग्लिश. असे काही वर्ड्स तुम्हाला, मी जसे आत्ता उदाहरण सांगितलं तुम्हाला, सून असेल, बोट असेल, रोज शब्द असेल, असे काही शब्द तुम्हाला ज्याचे साऊंड मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सेम आहेत. ओके, बोट शब्द. बोट म्हटलं की मराठीमधलं बोट म्हणजे फिंगर वाटतं आणि बोट म्हणजे इंग्लिशमधलं जर बोट शब्दाचा विचार केला तुम्ही तर बोट मीन्स अ काइंड ऑफ शिप आहे ना, एखादं जहाज, छोटं जहाज. तर अशा प्रकारचे समान अर्थाचे शब्द हे तुम्हाला वाटू शकतात मराठी आणि इंग्लिशमध्ये. तर असे शब्द तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. तर फॉर दॅट मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दाखवते आहे जी तुम्हाला 8मध्ये होती. ओके, 8 स्टँडर्डमध्ये. तर कसं लिहायचं हे पण तुम्हाला समजेल.
बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला हे इव्हॅल्युएशन ह्या प्रश्नामध्ये याचं उत्तर लिहायला इझी जाईल मुलांनो. तर पहा, दिस इज व्हॉट कसं लिहायचं आहे ते मी इथे दाखवते आहे तुम्हाला. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस वर्ड्स, मीनिंग इन इंग्लिश, मीनिंग इन मराठी अँड मीनिंग इन हिंदी. ओके, सो बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे रोज, है ना. रोज वर्ड दिला आहे. जो रोज शब्द आहे तो इंग्लिश आहे ॲक्च्युअल, परंतु त्याचा जर आपल्याला तो इंग्लिशमध्ये काय असेल, अ काइंड ऑफ फ्लावर असेल. मीनिंग इन मराठी, रोज म्हणजे डेली, दररोज, आहे ना. आणि मीनिंग इन हिंदी, एव्हरी डे, हर दिन, असा त्याचा हिंदी अर्थ असेल. पण तो हिंदी असेल तरी पण लिहिताना इंग्लिशमध्येच लिहायचं आहे त्याचं मीनिंग, म्हणजे हर दिन. आता मराठीमध्ये लिहिताना दररोज असं नाही लिहायचं आहे. तर तो तुम्ही इंग्लिश वर्ड लिहिण्याचा प्रयत्न करा, पण तो अर्थ मराठीतला आणि हिंदीतला आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सेम असं लिहायचं आहे. ओके, यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि सेम लिहा. ओके, सो त्याचबरोबर आता खाली काही शब्द दिलेले आहेत. हा पण टेबल तुम्हाला याच पद्धतीनं लिहायचा आहे. इथे काही वर्ड दिलेले आहेत. बोट, त्याचं मीनिंग इन इंग्लिश लिहायचं आहे आणि मीनिंग इन मराठी लिहायचं आहे. सो आत्ता इव्हॅल्युएशन हा जो क्वेश्चन पाहिला याच्यामध्ये हे दोन्हीही टेबल तुम्ही लिहू शकता. सो हे झालं तुमचं आन्सर तयार. आता इथे तुम्हाला लिहिण्यासाठी जागा सोडलेली आहे, तिथे तुम्ही याचे आन्सर सहज लिहू शकता. सो दिस इज व्हॉट अबाउट दिस इव्हॅल्युएशन. ओके, आता इव्हॅल्युएशनच्या नंतर खाली तुम्हाला दीक्षा QR कोड दिलेले आहेत. मुलांनो, तुमच्याकडे जर दीक्षा ॲप असेल तुमच्या मोबाईलवर घेतलेलं, तर तुम्ही या QR कोडच्या सहाय्याने दीक्षावर जाऊन याशी संबंधित म्हणजे ॲनेग्रामशी संबंधित तुम्ही व्हिडिओ ह्याच्यामध्ये पाहू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे दीक्षा ॲप असणं गरजेचं आहे. अगेन द लास्ट क्वेश्चन विल गोइंग टू सी माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. हा शेवटचा पॉईंट आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. यात तुम्ही नेमकं आजच्या ॲक्टिव्हिटीमधनं काय शिकला आहात हे तुम्हाला इथे दिसणार आहे. तर बघा काय शिकलो आहे आपण. एनरिच वर्ड पॉवर अँड मेक 2-3 ॲनेग्राम्स. ॲक्च्युअल आपण हे एनरिचिंगसाठीच केले. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला व्होकॅब्युलरी एनरिच करायची आहे. तर ह्याच्यामधनं आपण भरपूर सारे ॲनेग्राम लिहिले आणि कलेक्ट केलेत, त्यामुळे आपली व्होकॅब्युलरी वाढलेली आहे. सो अँड मेक 2-3 ॲनेग्राम्स. तुम्हाला इथे ॲनेग्राम पण बनवायचे आहेत. आणखी 2-3 ॲनेग्राम तुम्ही शोधून लिहायचे आहेत. यू कॅन रेफर डिक्शनरी टू चेक वेदर द ॲनेग्राम इज राईट. तुम्ही जे ॲनेग्राम बनवलेले आहेत तर ते तुमचे चेक करू शकता तुम्ही डिक्शनरीच्या मदतीनं, ते करेक्ट आहेत का नाही हे पाहण्यासाठी. पहा, मी इथे काही ॲनेग्राम्स तुम्हाला दिलेले आहेत काढून, जेणेकरून की तुम्हाला याचा उपयोग होईल आणि तुम्ही याचे ॲनेग्राम बनवू शकता अगदी सहज. खूप सोपे आहेत. DOG डॉग, डॉगचा ॲनेग्राम काय बनवू शकाल, अगदी मागून पुढे पुढून मागे असं जरी शब्द काढला तर सहज मिळेल तुम्हाला याचा ॲनेग्राम. ओके, सो अशाच प्रमाणे हे 5ही वर्ड मी तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेला आहे ना तुम्हाला. एनरिच वर्ड पॉवर अँड मेक 2-3 ॲनेग्राम्स, याचं हे आन्सर असेल. मेक 2-3 ॲनेग्राम्स. मी इथे 5 दिलेले आहेत आणि हे ॲनेग्राम तुम्हाला सहज लिहिता येतील. मुलांना मी कमीत कमी आन्सर देण्याचा प्रयत्न करते आहे, कारण ही ॲक्टिव्हिटी ही स्व अभ्यासावर आधारित आहे. त्यामुळे अगदी एक दोन एक्झाम्पल मी देईल आणि बाकी तुम्ही आणखी 8-10 एक्झाम्पल इथे प्रत्येक क्वेश्चनमध्ये जिथे राईट क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहेत. होप सो की 9वीचा हा व्हिडिओ जो की 18वी ॲक्टिव्हिटी होती तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ब्रिज कोर्स व्यतिरिक्त इतर अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. दररोज आपण यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम घेत असतो संध्याकाळी 7:15 वाजता, रविवार सोडून. तर ती स्ट्रीमही जॉईन करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.